सांगितलं होतं की ज्या ठिकाणी तुला सगळं ज्ञान घडवून देईन त्या कुरुक्षेत्रावर मी तुला घेऊन आलो आहे. आणि हा जो दुर्गंध तू सांगते आहे हा लाखो वीरांच्या रक्त मांसाचा चिखल झालेला आहे, त्याचीच ही दुर्गंधी पसरलेली आहे. जी भयान परिस्थिती इथे निर्माण झाली. आपण चालत येत असतेवेळी जे काही तुम्ही वीर बार्बरिक बद्दल कथन केलं, काय केलं त्या वीर बार्बरिकाच्या शीसचं ते शीश दान तुम्ही घेतलात आणि ते कुठे ठेवलात? ते शीश मी या ठिकाणी एका उंच टेकडीवर ठेवलेलं समोरच्या टेकडीवरती तू आणि पुनर्जीवित केलेस. होय माते. आणि त्या शिराने हे सर्व युद्ध निपक्षपातीपणे पाहिलंय. या युद्धात घडलेला प्रत्येक क्षण त्याने पाहिलेला आहे. आणि जर का त्याने ते युद्ध निपक्षपातीपणे पाहिलंय तर मला तुझ्या कपटाबद्दल त्याला सर्व काही विचारायचंय. कोण रे वीर बार्बरिक? समोर उभी आहे रे, समोर उभी आहे. बार्बरिक कुठे आहेस रे? मला सांग बार्बरिक, मला सांग. हे 100 पुत्र या कपटी वासुदेवाने मारले की नाही रे? आमचे 100 पुत्र मारले की नाही? सांग. फक्त आपले 100 पुत्रच नव्हे तर त्यांचे पाठी राखेल भीष्म पितामह ज्यांना इच्छा मरणाचे वरदान होते ते भीष्म पितामहांना सुद्धा त्या कपटी कृष्णाने कपट रचूनच त्यांचा शेवट केला रे. त्याचसोबत कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य हे माझ्या पुत्रांसमवेत या कुरुक्षेत्रामध्ये उतरले होते. त्यांना हरविणारा असा एकही योद्धा ह्या कुरुक्षेत्रामध्ये नव्हता. त्यांना सुद्धा याने कपटानेच मारलं रे, कपटानेच मारलं रे. त्याचप्रमाणे योद्धा सूर्यपुत्र कर्ण माझ्या पुत्राच्या समवेत माझ्या पुत्राचा पाठीराखा दुर्योधनाचा पाठीराखा कर्ण त्याला सुद्धा या युद्धात संपवण्याची एकही शक्ती नव्हती. त्याला सुद्धा या कृष्णाने कपटानेच मारलं. कपटाचा उलगडा माझ्या समोर कर रे बार्बरिक, कर. प्रणाम माते. प्रणाम. मी तुझ्या मताशी सहमत आहे. या कुरुक्षेत्रामध्ये जे काही घडवले गेले ते फक्त आणि फक्त वासुदेवानेच घडवले आहे. बघितलं वासुदेव? कपटी आणि कपटी वासुदेव हे तूच घडवलेस. बोल बार्बरिक, या पुढे कसं काय त्याने कपट करून माझ्या पुत्रांना 100 पुत्रांना मारले आणि कसं काय हे रथी महारथी संपविले? सांग, कथन कर बार्बरिक, कथन कर. परंतु माते, या युद्धाचा करता करविता वासुदेव जरी असला तरी कोण ते तुझे 100 पुत्र? कोण भीष्म, कोण द्रोण आणि कोण कर्ण? काय या कुरुक्षेत्रात जे कोणी होते
होते आणि ते मी माझ्या नेत्रांनी पूर्ण युद्ध पाहिले आहे आणि ते ज्याने आघात केला ते वासुदेवच होते आणि ज्याने आघात झेलले तेही वासुदेवच होते. काय माते तू सांगतेस भीष्माला वासुदेवांनी कपटाने मारले पण कपट करणारे हे वासुदेवच होते आणि भीष्म रूपी मरणारे हे वासुदेवच होते. तसेच माते महारथी कर्ण त्या कर्णाला अर्जुन रूपी मरणारे वासुदेवच आणि कर्ण रूपी मरणारेही वासुदेवच माते वासुदेवच. तुलाच सांगतोय माते पण गुरु द्रोणाचार्य सुद्धा या कप्तानच मारला रे. व माते गुरु द्रोणाचार्यांना असे अमृतत्व प्राप्त होते तरी त्यांना कप्ताने मारले गेले असे तू म्हणते. पण ज्यांना कप्ताने मारलं आणि जे कप्ताने मेले ते फक्त आणि फक्त वासुदेव आणि जर का हे महाभारत तू घडविलेस मग काय ही माया काय या मातेला ते दिवस दाखविलेस. जर का या युद्धात तूच मरण पावलास आणि तूच जगलास तर या मातेचा मोह आणि माया ती का दाखविलेस रे. हे का घडविलेस. माते तुझे जे पुत्र मेले असते तू म्हणते पण ते माझ्यामुळे नाही मेले तर त्यांच्या अधर्मामुळे मेले. त्याने अधर्माची साथ दिली होती आणि जो जो या अधर्माची साथ दिली तो अधर्मी या युद्धात मारला गेला आहे. पण हे महायुद्ध तू का घडविलेस रे. हे सर्वांनी घेतलेल्या प्रतिज्ञांना तू का शासन केलेस. माते हे युद्ध मी थांबवू शकलो असतो असं मला वाटलं. हो नक्कीच. तरी त्या युद्धात प्रत्येकाने घेतलेल्या प्रतिज्ञांचं काय झालं असतं. प्रत्येकाने केलेल्या अत्याचाराची त्याला शिक्षा कशी मिळाली असती आणि प्रत्येकाच्या मृत्यूच्या वेळी ती जी जाणीव करून दिली ती या समाजाला जाणीव करून देण्यात मी कुठे कमी पडलो असतो. नक्कीच वासुदेवा. माते गंधारी माफ कर रे माफ कर माफ कर. मी तुझी अपराधी आहे. मी तुला शाप दिलाय शाप तर मी नक्कीच मागे ठेवू शकत नाही रे. पण मी तुझी माफी मागते रे. माफी मागते. तुझा वंश नाश होईल हा मी तुला शाप दिला होता रे. आता काही तो शाप मी मागे घेणं कदापि शक्य पण मला नक्कीच माफी दे रे. मी या मोहापोटी माझ्या पुत्राच्या मोहापोटी त्याचप्रमाणे माझे पती या राजगादीसाठी हे सर्व काही आपल्या डोळ्यात पाहू जरी शकत नसते तरी अनुभव मात्र करत होते. तरीही आम्ही आमच्या पुत्राला पाठिंबा दिला आणि हे सर्व काही घडले. माफ कर तेव्हा तुझा शाप त्याला मागे करेल. माते तू अशी माफी मागू नको. कोणीही कोणाच्या शापामुळे मरण पावत नाही. जो प्राणी जन्माला आलाय तो एक दिवस मरणार आणि तो त्याच्या कर्मामुळे मरतो. त्याच्या अधर्मामुळे किंवा त्याच्या पापपुण्याच्या गोळाबेरीमुळे त्याचा अंत हा निश्चित ठरलेला असतो. महाभारतात युद्ध तर समाप्त झाले आणि तू ज्याला कपटी कारस्थानी म्हणत होतीस त्याने तर सर्वश्रेष्ठ दान दिले आहे. ते म्हणजे माझे दान देण्याआधी त्याने आपले मरण स्थळ निश्चित केले. हे भगवान कृष्णा तुझे काम तर तू माझ्याकडनं करून घेतलेस. तुझ्यावर जो कपटाचा डंका लागला होता तो तू घुसवून घेतलास. मग देवा सांग
ती काय. आणि माझी एक इच्छा आहे की तुझ्या नामासमवेत माझं नाम जोडले जावे आणि तुझ्या कार्यात मी वेळोवेळी तत्पर राहावे. हे बरोबरी आज तू शिष्य रूपाने हे सर्व युद्ध पाहिलेले आहे. होय माझ्या नावाप्रमाणे माझ्या नावापुढे तुझे नाव जोडलेच जावं ही तुझी इच्छा आहे. होय देवा. मग ती तुझी इच्छा मी पूर्ण करेन. तुझं हे बलिदान वाया गेलेलं नाही. आज माझ्या नावापुढे खाटूश्याम या नावाने तू ओळखलं जाशील. खाटूश्याम या नावाने तू ओळखला जाशील. खाटूश्याम या नावाने तू ओळखला जाशील. आणि येणाऱ्या काळात दीन दुबळ्यांचं रक्षण करशील. जो निर्बल असेल त्याला बळ प्राप्त करून देण्याची तुझी कीर्ती अगाध राहील. धन्य झालो देवा, धन्य झालो. ज्याप्रमाणे आज गांधीजीला तू असत्याची आणि सत्याची जाणीव करून दिली, त्याप्रमाणे येणाऱ्या काळात तुझे जे भक्त असतील त्यांना तू सत्य असत्याची जाणीव करून देशील आणि तुझी कीर्ती अबाधित राहील. या पृथ्वीवर तलावर तू सदैव अमर राहशील. सदैव अमर राहशील. सदैव अमर राहशील.